नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत निकोला टेस्ला यांनी केलेले आविष्कार। मित्रांनो, आजच्या आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती जेवढ्या काही आधुनिक वस्तू दिसत आहेत त्या सर्वांचे श्रेय जाते निकोला टेस्ला यांना। त्यांच्या अल्टरनेटिंग करंटच्या शोधाने पूर्ण जगच बदलून टाकले। आज आपल्या अवतीभोवती जितकी पण टेक्नॉलॉजी आहे त्या सर्वांचे श्रेय निकोला टेस्ला यांनाच जाते। त्यांच्या या आविष्कारामुळे आज आपली घरं चालत आहेत, कारखाने चालत आहेत, उद्योग चालत आहेत, फॅक्टरीज चालत आहेत, तसेच टेक्नॉलॉजी पुढे जात आहे। मित्रांनो, निकोला टेस्ला यांचा जन्म 10 जुलै 1856 रोजी झाला होता। त्यांचे वडील मिलुटिन टेस्ला हे एक प्रिस्ट होते, तर आईचे नाव होते ड्युका टेस्ला। मित्रांनो, टेस्ला असे म्हटले होते की माझे जेवढे काही आविष्कार आहेत ते सगळे माझ्या आईमुळेच आहेत। टेस्ला यांचे वडील त्यांना त्यांच्यासारखेच एक प्रिस्ट बनवू इच्छित होते। एकदा टेस्ला यांना कॉलरा झाला आणि ते खूप आजारी पडले। ते मृत्यूच्या दारातच होते। तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, तू जर यातून वाचलास तर मी तुझे ॲडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करेल, आणि झालंही तसेच। टेस्ला यातून वाचले आणि त्यांचे ॲडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले। मित्रांनो, टेस्ला त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये इतके हुशार होते की असं म्हटलं जात होतं की ते फक्त 2च तास झोपत होते। खरं तर टेस्ला यांनी या गोष्टीला नकार दिला आणि म्हटलं की मला पण माझी बॅटरी चार्ज करावी लागते। टेस्ला यांचे इतके हार्डवर्क पाहून त्यांचे प्रोफेसर चिंतेत पडायचे। त्यांना त्यांच्या कॉलेजच्या 3ऱ्या वर्षातून एक्सपेल करण्यात आले, कारण त्यांच्या हार्डवर्कमुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो असे त्यांच्या कॉलेजमधील लोकांना वाटत होते। मित्रांनो, 1884 मध्ये टेस्ला अमेरिकेला गेले। त्यावेळी त्यांच्याकडे काहीही पैसे नव्हते, फक्त 2 पेनीज होत्या, कारण त्यांना त्यांच्या बोटीमध्ये लुटलं गेलं होतं। मित्रांनो, त्यावेळी थॉमस एडिसन यांची अमेरिकेत एक मोठी कंपनी होती। त्यावेळी थॉमस एडिसन त्यांच्या डायरेक्ट करंट DC चे अमेरिकेत त्यावेळी खूप चलन होते। एडिसन यांनी टेस्ला यांना त्यांच्या कंपनीत हायर केले। एकदा एडिसन यांच्या कंपनीतला एक जनरेटर बंद पडला आणि जो कोणी हा जनरेटर ठीक करेल त्याला मी $50,000 देईन अशी घोषणा त्यांनी केली। टेस्ला खूप हुशार असल्यामुळे त्यांनी हा जनरेटर ठीक केला आणि एडिसन यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे त्यांचे $50,000 मागितले। पण एडिसन यांनी हा एक जोक होता असे म्हणून त्यांना पैसे द्यायला नकार दिला। ते टेस्ला यांना म्हणाले, टेस्ला, तुला आमच्या अमेरिकन जोक समजत नाहीत। हे ऐकून टेस्ला खूप चिडतात आणि एडिसन यांची कंपनी सोडतात। आणि इथूनच टेस्ला आणि एडिसन यांच्यात न संपणारी लढाई सुरू होते। यानंतर टेस्ला यांना त्यांची जीविका चालवण्यासाठी खूप कष्ट करावे लागते। ते इकडे तिकडे नोकरी करून आणि काम करून पैसे मिळवून आपली जीविका चालवत असतात। शेवटी 1885 मध्ये टेस्ला यांना त्यांच्या टेस्ला इलेक्ट्रिक लाईट या कंपनीसाठी फंडिंग मिळते आणि 1887 मध्ये टेस्ला अल्टरनेटिंग करंट म्हणजेच ACचा शोध लावतात। 1887 मध्येच टेस्ला इंडक्शन मोटरचा आविष्कार करतात। हा त्यांचा सर्वात मोठा आविष्कार मानला जातो। इंडक्शन मोटर अल्टरनेटिंग करंट म्हणजेच AC वर चालत होती। पुढे युरोप आणि अमेरिकेत या मोटरचा उपयोग खूप जलद गतीने वाढला। अल्टरनेटिंग करंट ACची इंटेन्सिटी खूप हाय असते, खूप हाय व्होल्टेज असते, म्हणून टेस्ला यांनी ट्रान्सफॉर्मर्सची निर्मिती केली। याद्वारे ACची इंटेन्सिटी कमी जास्त करता येत होती। जॉर्ज वेस्टिंगहाऊस टेस्ला यांच्या पॉलीफेज इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर्स डिझाईनसाठी $60,000 तसेच $2.50 प्रति हॉर्स पॉवर अल्टरनेटिंग करंट जो प्रत्येक मोटर तयार करेल त्यासाठी रॉयल्टी म्हणून देण्याची ऑफर देतात। मित्रांनो, टेस्ला अल्टरनेटिंग करंटचा शोध तर लावतात, पण मित्रांनो, जेव्हा टेस्ला यांनी अल्टरनेटिंग करंटचा शोध लावला तेव्हा अमेरिकेत थॉमस एडिसन यांची कंपनी DC करंटचा बिझनेस करत होती। अल्टरनेटिंग करंटच्या शोधामुळे त्यांची कंपनी एकतर तोट्यात गेली असती किंवा पूर्णपणे बँकरप्ट झाली असती।
त्यांनी टेस्ला यांच्या अल्टरनेटिंग करंटला संपवण्यासाठी त्यांच्या विरोधात खोटा प्रचार करण्यास सुरुवात केली. अल्टरनेटिंग करंट किती घातक आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी अक्षरशः प्राण्यांना विजेचा झटका देऊन मारण्यास सुरुवात केली. 1890 मध्ये विजेचा झटका लागून मृत्यू होण्याची पहिली घटना घडली, जी फाशी देण्यापेक्षाही वाईट होती. एडिसन यांनी टेस्ला यांच्या अल्टरनेटिंग करंटला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण शेवटी लोकांना अल्टरनेटिंग करंटचे महत्त्व कळले आणि यात शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला. 1889 आणि 1890 मध्ये टेस्ला यांनी टेस्ला कॉईल आणि वायरलेस ट्रान्समिशनचे डिझाईन बनवले. वेस्टिंगहाऊस कॉर्पोरेशन, जे टेस्ला यांना फंड करत होते, त्यांची 1893च्या वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशन शिकागोसाठी निवड झाली आणि टेस्ला यांनी तेथे आपल्या AC सिस्टमचे डेमॉन्स्ट्रेशन दिले. हे डेमॉन्स्ट्रेशन खूप सक्सेसफुल झाले. नंतर JP मॉर्गन टेस्ला यांच्या प्रोजेक्ट्सना फंड देण्यास तयार झाले, कारण तोपर्यंत वेस्टिंगहाऊस पूर्णपणे बँकरप्ट झाली होती. 1895 मध्ये टेस्ला अमेरिकेच्या नायगारा धबधब्यावर पहिला AC हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट डिझाईन करतात. पुढच्याच वर्षी त्याचा उपयोग बफेलो या अमेरिकन शहराला वीज पुरवण्यासाठी केला जातो. 1890 मध्ये टेस्ला यांनी जे वायरलेस ट्रान्समिशनसाठी टेस्ला कॉईलचे डिझाईन बनवले होते, ते आजही रेडिओ टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जाते. टेस्ला यांनी रिमोट कंट्रोल टेक्नॉलॉजी, ट्रान्समीटर्स, AC जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स अशा टेक्नॉलॉजीजचा पाया रचला. 13 मार्च 1895 रोजी पहाटेच्या सुमारास टेस्ला यांच्या लॅबला आग लागते आणि टेस्ला यांची खूप मेहनत या आगीत भस्म होते. डिसेंबर 1901 मध्ये मार्कोनी यांनी टेस्ला यांची आयडिया वापरून रेडिओचा आविष्कार केला. त्यांनी S हे अक्षर इंग्लंड ते न्यू फाउंडलँड मध्ये यशस्वीरित्या पाठवले. त्यांच्या या शोधामुळे JP मॉर्गन यांनी सुद्धा टेस्ला यांना फंड देण्यास नकार दिला, कारण टेस्लाही त्याच टेक्नॉलॉजीवर काम करत होते आणि JP मॉर्गन यांना असे वाटले की आता हा आविष्कार झालेला आहे, आता यामध्ये शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही. टेस्ला यांच्या बऱ्याच आयडिया फंडिंग नसल्यामुळे अधुरे राहिल्या. त्यांनी JP मॉर्गन यांना 55 पत्रे लिहून फंडिंगची भीक मागितली, पण त्यांना फंडिंग मिळाली नाही. टेस्ला यांना त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही वर्ष खूप हालाकीत काढावे लागले. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना आपल्या राहण्याची अनेक ठिकाणे बदलावी लागली, कारण ते पूर्णपणे बँकरप्ट झाले होते. त्यांची सर्व पेटंट रनआउट झाली होती. 1934 मध्ये टेस्ला हॉटेल न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाले. शेवटी वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी त्यांना $126 प्रति महिना देऊ लागली, तसेच त्यांच्या उर्वरित आयुष्याचा खर्च भागवू लागली. जेव्हा थॉमस एडिसन यांनी वेस्टिंगहाऊस या कंपनीवर केस केली होती, तेव्हा या केसमध्ये ती कंपनी जवळजवळ बँकरप्ट झाली होती. तेव्हा टेस्ला यांनी त्यांची पेटंट रद्द करून त्या कंपनीची मदत केली होती आणि आता तीच कंपनी टेस्ला यांच्या मदतीसाठी धावून आली. 7 जानेवारी 1943 रोजी निकोला टेस्ला यांचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे वय 86 वर्ष होते. मित्रांनो, टेस्ला यांना एक मॅड सायंटिस्ट म्हटले जात होते, कारण त्यांना महिलांची खूप भीती वाटायची. त्यांच्या कानातील रिंगा आणि दागिने बघून ते खूप घाबरायचे. ते महिलांपासून दूर राहायचे. ते म्हणायचे की महिला खूप सुपेरियर आहेत. त्यांना फोबिया ऑफ जम्स म्हणजे जंतूंची भीती होती, त्यामुळे ते सतत हात धुवायचे. ते नेहमी म्हणायचे की मला व्हिजन्स दिसतात आणि बाहेरच्या विश्वातून कोणीतरी मला मार्गदर्शन करत आहे. त्यांचं 3 या नंबरशी खूप विचित्र नातं होतं. त्यांच्या न्यूयॉर्कमधील हॉटेलचा रूम नंबरही 3327 असा होता, जो 3ने विभागला जाऊ शकत होता. ते सगळ्या वस्तू
3च्या पटीत घ्यायचे किंवा मागवायचे। टेस्ला यांच्या मृत्यूनंतर लगेचच अमेरिकेने त्यांचे सर्व पेपर्स ताब्यात घेतले। नंतर 1952 मध्ये त्यांना पब्लिश केले गेले आणि त्यांना युगोस्लाविया येथील टेस्ला म्युझियममध्ये ठेवण्यात आलं। मित्रांनो, टेस्ला हे एक जीनियस सायंटिस्ट होते। त्यांनी त्यांच्या शोधातून पूर्ण जगच बदलून टाकले। त्यांना त्यांच्या आविष्कारांसाठी फंडिंग मिळाले असते तर त्यांनी आजचे जगच पूर्ण बदलून टाकले असते। इतके विचित्र असे त्यांचे शोध होते। टेस्ला कॉइलच्या माध्यमातून पूर्ण जगाला फ्री इलेक्ट्रिसिटी पुरवायची त्यांची संकल्पना होती। पण वीज पुरवणाऱ्या कंपन्यांचा धंदा यामुळे बंद पडला असता, त्यामुळे त्यांनी त्यांना विरोध केला आणि आजही टेस्लांची ती संकल्पना फक्त पेपरवरच राहिलेली आहे आणि प्रत्यक्षात उतरलेली नाही। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।